नमस्कार मित्रांनो, मराठी भयकथामध्ये तुमचं स्वागत आहे. मी एक ट्रक ड्रायव्हर, पण आज मी तुमच्यासमोर एक ट्रक ड्रायव्हर म्हणून नाही, तर माझ्या आयुष्यातील एका भयान रात्रीचा साक्षीदार म्हणून उभा आहे. गेली 25 वर्ष या रस्त्यावर रात्रीच्या भयान शांततेत मी अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. कधी रस्त्यावरची जीवघेणी स्पर्धा, कधी अपघात, तर कधी अशी काही दृश्य जी मनावर खोलवर ओरखडे उमटवून जातात. पण आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती फक्त एक कथा नाही, तो माझ्या मनावर कोरलेला एक भयान अनुभव आहे. एक असा अनुभव जो आजही आठवला की माझ्या अंगावर काटा येतो, हातापायाला कंप सुटतो आणि डोक्यात फक्त एकच विचार येतो, जर त्यावेळी मी तो निर्णय घेतला नसता तर. ही गोष्ट तुम्हाला विचारात पाडेल, तुम्हाला थरारून टाकेल. तुम्ही रात्रीच्या वेळी रस्त्यावरून प्रवास करता, प्रत्येक गोष्टीकडे संशयाच्या नजरेने पाहात. हा प्रवास तुम्हाला फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते, तर तो तुम्हाला एका वेगळ्याच भयान आणि अदृश्य जगात घेऊन जातो. चला तर सुरू करूया आजची भयान कहाणी, जी तुम्हाला रात्रभर झोपू देणार नाही. पण त्या अगोदर तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तुमचं काय म्हणणं आहे? हा प्रवास फक्त एक योगायोग होता की नशिबाने ठरवलेली एक भयानक भेट होती? माझं नाव सुरेश. गेली 25 वर्ष मी या रस्त्यावर ट्रक चालवतो. प्रत्येक मोसमात, प्रत्येक हवामानात मी माल घेऊन कित्येक राज्यांच्या सीमारेषा पार केल्या आहेत. पण माझ्या सोबतीला नेहमीच माझा जीव असतो. ट्रक चालवताना तो मात्र या कथेतील प्रवासात माझ्यासोबत माझा एक मदतनीसही होता. त्याचं नाव शिवा. आमच्या शेजारीच प्रकाश नावाचे एक गृहस्थ राहायचे. त्यांचा तो एकुलता एक मुलगा प्रकाश यांच्या निधनानंतर शिवा एकटाच पडला. 12वीत 3दा नापास झाल्यामुळे त्याला मनासारखं काम मिळत नव्हतं. कधीतरी हमालीचं काम करून तो घराला हातभार लावायचा, पण त्याला ते आवडायचं नाही. त्याच्या मनात ट्रक ड्रायव्हर बनण्याची तीव्र इच्छा होती. मी त्याला माझ्या मुलाप्रमाणेच मानत होतो आणि त्याच्या मनातील ही इच्छा पाहून मी त्याला माझ्यासोबत काम करण्याची संधी दिली. मी त्याला ट्रक चालवण्याचं ज्ञान देऊ लागलो, त्याला रस्त्याची ओळख करून दिली आणि एक अनुभवी ड्रायव्हर म्हणून त्याला मार्गदर्शन करू लागलो. शिवा हुशार होता. लवकरच तो ट्रक चालवायलाही शिकला आणि लांबच्या प्रवासात तो माझ्यासाठी एक चांगला मदतनीस बनला. त्यामुळे मलाही थोडा आराम मिळायचा. त्याची मदत माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. एके दिवशी आम्ही एका लांबच्या प्रवासाला निघालो होतो. सकाळी 10 वाजता आम्ही कारखान्यातून निघालो. बाहेर थंडीचा महिना असल्यामुळे सूर्यप्रकाशही थोडा आळशीच वाटत होता, पण आमच्या मनामध्ये उत्साह होता. आमचा ट्रक भरलेला होता आणि माल खूप मौल्यवान होता. आम्हाला वेळेवर तो माल पोचवायचा होता. प्रवास सुरू झाला तसे आम्ही दोघे गप्पा मारू लागलो. कधी विनोदी गोष्टी तर कधी रस्त्यावरील अनुभवांच्या चर्चा. शिवा माझ्यासोबत खूप मोकळेपणाने बोलायचा आणि मीही त्याला माझ्या मुलाप्रमाणेच समजत होतो. 1.5-2 तास प्रवास केल्यानंतर आमचा ट्रक एका टोल प्लाझाजवळ थांबला. वाहनांची मोठी गर्दी झाली होती तिकडे आणि मोठी रांगही लागली होती. त्याचवेळी एक 10-12 वर्षाची लहान मुलगी माझ्या खिडकीजवळ आली. थंडीने तिचे हातपाय गारठले होते आणि तिच्या चेहऱ्यावर गरिबीची स्पष्ट चिन्हे दिसत होती. तिच्या हातात काहीतरी होतं, लॉकेट्स. तिने माझ्याकडे पाहून निरागसपणे विचारलं, काका हे लॉकेट घेता का? सकाळपासून एकही विकलं नाहीये. तुम्ही घेतलं तर देव तुमचं भलं करेल. शिवाने माझ्या कानात फुटफुटले. सुरेश काका, तिच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका. हे त्यांचं रोजचंच आहे. मुद्दाम असं गोड बोलून ते लोकांकडून पैसे काढतात. तसंही तुम्हाला या लॉकेटचा काय उपयोग? तुम्ही कधी देवळात गेल्याचं किंवा पूजा केल्याचं मी पाहिलं नाही. मी शिवाला शांत केलं आणि त्या मुलीकडे पाहिलं. तिने भीक मागण्याऐवजी लॉकेट विकून पैसे कमावण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या चेहऱ्यावरील प्रामाणिकपणा मला भावला. मला ती मुलगी माझ्याच घरातल्या एखाद्या मुलीसारखीच वाटली. मी खिशातून पैसे काढले आणि त्या मुलीला लॉकेटचे पैसे दिले. तिचे डोळे आनंदाने चमकले. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि तिने माझ्याकडे पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यात कृतज्ञता होती. ती देव तुमचं भलं करो
असं म्हणून निघूनही गेली. शिवाने पुन्हा मला विचारलं, काका तुम्ही ती लॉकेट का घेतले? तुम्हाला त्याचा काय उपयोग? मी त्याला शांतपणे सांगितलं, शिवा ती मुलगी भीक मागत नव्हती, ती मेहनत करत होती. आपल्यासारख्याच गरिबीतून ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. अशा गरजू आणि प्रामाणिक व्यक्तीला मदत केली तर देव नक्कीच आपल्याला मदत करतो. देवाला आवडतो तो प्रामाणिकपणा. तुम्ही सांगा, शिवाने केलेले बोलणं योग्य होतं की सुरेश काकाने घेतलेला निर्णय? टोल प्लाझा पार केल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या प्रवासाला लागलो. FM वर जुनी गाणी लागली होती, जी ऐकत आम्ही दोघेही शांतपणे प्रवास करत होतो. दुपारचे 3 वाजले होते आणि आम्हाला दोघांनाही चांगलीच भूक लागली होती. मी एका रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यावर ट्रक थांबवला. ढाब्यावर खाणाऱ्या पिणाऱ्यांची गर्दी होती. आम्ही खाली उतरलो, हातपाय धुतले आणि जेवायलाही बसलो. जेवणानंतर काही वेळ आम्ही तिथेच विश्रांती घेतली. सूर्य मावळाच्या दिशेने झुकत होता आणि लाल केशरी रंगाच्या प्रकाशात परिसर न्हावून निघाला होता. मला माहीत होतं की रात्रीचा प्रवास खूप लांबचा होता आणि तो पूर्ण करण्यासाठी मला रात्रीच ड्रायव्हिंग करावं लागणार होतं. म्हणून थोड्या वेळासाठी डुलकी काढण्याचा निर्णय घेतला. मी शिवाला स्टेअरिंगवर बसवले आणि त्याला काळजीपूर्वक ट्रक चालवण्यास सांगितले. शिवा, काळजीपूर्वक चालव, रस्ता चांगला आहे, शिस्तीत चल, काही घाई नाही, मी त्याला म्हणालो. हो काका, तुम्ही निश्चिंत झोपा, मी आहे ना, तो आत्मविश्वासाने म्हणाला. मी ट्रकच्या आतच सीटवर कलंडलो आणि डोळे मिटून घेतले. काही वेळातच मला गाढ झोप लागली. पण ती झोप माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चुकीची सुरुवात होती. शिवाने प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि डिझेल वाचवण्याच्या विचाराने एक मोठी चूक केली. तो एका चहाच्या टपरीवर थांबल्यावर त्याला एका ट्रक ड्रायव्हरने एक शॉर्टकट सांगितला होता, ज्यामुळे 50 किलोमीटरच्या अंतर आणि 1 तासाचा वेळ वाचेल असे त्याला वाटले. शिवाने माझ्या नकळत तो शॉर्टकट घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्याने ट्रक त्या रस्त्यावर वळवला तेव्हा अंधार पूर्णपणे पसरला होता. जसा जसा तो पुढे जाऊ लागला तसा तसा रस्ता अरुंद होत गेला. हळूहळू रस्त्यावरील इतर वाहने दिसेल अशी झाली आणि पूर्णपणे शांतता पसरली. ट्रकमधून फक्त इंजिनचा आवाज आणि रस्त्यावरील टायरचा कर्कश आवाज ऐकू येत होता. रस्ता दोन्ही बाजूनी ताड झाडीने वेढलेला होता. झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकलेल्या होत्या, जणू काही त्या ट्रकला आत येऊ नका असेच सांगत होत्या. जवळपास 1.5 तास झाला तरीही मुख्य रस्ता काही दिसत नव्हता. शिवाला त्याची चूक लक्षात आली. त्याला घाम फुटला. त्याने घाबरून मला उठवले. काका उठा, मला वाटतं मी चुकलोय. त्याच्या आवाजात भीती होती. मी डोळे चोळत उठलो. बाहेर पाहिले तर सर्वत्र काळोख होता आणि फक्त ट्रकमधील हेडलाईट्सचा प्रकाश दिसत होता. दोन्ही बाजूंना झाडी आणि भयान शांतता होती. मी शिवाला रागाने विचारले, काय केलंस हे? कोणत्या रस्त्याने आणलास ट्रक? काका, एका ड्रायव्हरने शॉर्टकट सांगितला होता, वेळ वाचेल म्हणून मी, तो अडखळत बोलला. मी त्याला थांबवून ट्रक एका बाजूला थांबवण्यास सांगितले. एक महत्त्वाचा धडा नेहमी लक्षात ठेव. जेव्हा तू मौल्यवान माल घेऊन जात असतोस तेव्हा कधीही शॉर्टकट घेऊ नकोस. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या रस्त्याची तुला माहिती नाही त्या रस्त्याने कधीच जाऊ नकोस. अशा ठिकाणी काहीही होऊ शकतं. मी त्याला गंभीरपणे सांगितलं. मी स्टेअरिंग हातात घेतले आणि पुन्हा एकदा ट्रक पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण काही अंतरावर गेल्यावर अचानक रस्त्यावर दाट धुके जमा झाले. ते इतके दाट होते की हेडलाईट्सचा प्रकाशही त्यातून आरपार जात नव्हता. वातावरणात एक प्रकारचा तणाव जाणवत होता. घुबडांचे भयान आवाज, कुठेतरी लांडग्यांच्या डरकाळ्या रात्रीच्या शांततेचा अनुभव अधिकच भयानक करत होता. रस्ता पूर्णपणे खराब झालेला होता. खड्डे आणि खडबडीत रस्ता यामुळे ट्रकला धक्का बसत होता. अचानक ट्रक जागेवरच थांबला. इंजिनचा आवाज बंद झाला. शिवाने मला विचारले, काका काय झालं? मी खाली उतरलो. बोनेट उघडून इंजिन तपासले. इंजिनमध्ये काहीच अडचण दिसत नव्हती. मी बॅटरी तपासली, तीही व्यवस्थित होती. मी पुन्हा एकदा ट्रक सुरू करण्याचा प्रयत्नही केला, पण ट्रक काही केल्यास सुरू झाला नाही. आम्ही दोघेही ट्रकच्या बाहेर आलो आणि टॉर्चच्या प्रकाशात आजूबाजूला पाहू लागलो.
आम्हाला मदतीसाठी काहीतरी शोधायचं होतं. त्याच वेळी शिवाने टॉर्चच्या प्रकाशात पाहिलं. काका, तिकडे बघा, जंगलात दिव्याचा प्रकाश दिसतोय. मी त्या दिशेने पाहिले. खरंच दूरवर जंगलात एक मंद दिवा जळत होता. आम्हाला वाटलं तिथे नक्कीच कोणीतरी असेल आणि आम्हाला मदत मिळेल. आणि ट्रक तिथेच थांबवला आणि तो लॉक केला आणि त्या दिवेच्या दिशेने आम्ही चालू लागलो. रस्ता खूप अरुंद आणि काटेरी झुडपांनी भरलेला होता. आम्ही थकून गेलो होतो, पण तरीही त्या दिव्यांच्या आशेने पुढे चालत राहिलो. तुम्ही सांगा, शिवानी शॉर्टकट घेणं योग्य होतं का? आणि अशा निर्जन ठिकाणी मदतीसाठी जाण्याचा निर्णय योग्य होता की चुकीचा? काटेरी झुडपे आणि घनदाट जंगलातून वाट काढत आम्ही त्या दिव्याच्या दिशेने जात होतो. प्रत्येक पावलागणिक भीती वाढत होती. रात्रीच्या वेळी जंगलातल्या प्राण्यांचे आवाज ऐकून अंगावर काटा येत होता. शेवटी एका छोट्याशा मोकळ्या जागेत आम्हाला काही जुन्या मोडकळीस आलेल्या झोपड्या दिसल्या. दिवेचा प्रकाश त्याच एका झोपडीतून येत होता. त्या झोपड्यांची अवस्था पाहून वाटलं की इथे कोणी राहत नसे, पण तो दिवा जळत होता. मी झोपडीच्या दारावर हलकेच टकटक केली. कोण आहे का घरात? मी आवाज दिला. थोड्या वेळाने दरवाजा उघडून एक 8 वर्षाचा मुलगा बाहेर आला. त्याचा चेहरा तो पाहून आम्ही थिजूनच गेलो. तो पूर्ण टक्कल पडलेला होता. डोक्यावर, भुवयांवर आणि शरीरावर कुठेही एकही केस नव्हता. त्याचे डोळे खूप मोठे आणि रिकामे वाटत होते. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे शून्य होते. त्याला पाहून मला अस्वस्थ वाटू लागले. मी पुन्हा त्याला विचारलं, बाळा, घरात मोठे कोणी आहेत का? माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधीच आतून एक म्हातारी बाई बाहेर आली. तिची नजर तीक्ष्ण होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. कोण आहात तुम्ही? आणि अशा निर्जन ठिकाणी रात्रीच्या वेळी काय करताय? तिचा आवाज कठोर आणि कोरडा होता. मी तिला शांतपणे परिस्थिती समजावून सांगितली. माझी गाडी बंद पडली आहे आणि आम्ही मदतीसाठी आलो आहोत. जवळ कुठे मेकॅनिक मिळेल का? ती म्हातारी आमच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत म्हणाली, पोरानो, इथून काही किलोमीटरवर एक गाव आहे. तिथे तुम्हाला मेकॅनिक मिळेल, पण आता रात्र झाली आहे. हे जंगल खूप भयानक आहे. रात्री जंगली प्राणी फिरत असतात. सकाळी जाणे योग्य होईल. तोपर्यंत तुम्ही इथेच थांबू शकता. शिवा थकून गेलेला होता आणि त्याला झोपडीत थांबण्याची घाई होती. पण माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. मी तिला सांगितले, नाही बाई, मी माझा ट्रक एकटा सोडून आलोय. पण तिने आग्रह केला, अहो, तुमचा ट्रक तिथे सुरक्षित आहे. असेही या जंगलात फार कोणी येत जात नाही. तुम्ही देखील थकलेले दिसत आहात. चला आत या, जेवा आणि थोडा आराम करा. शिवाने माझ्या हाताला धरून सांगितले, काका, थांबूया, थकून गेलोय. सकाळी जाऊ ना. मी अनिच्छेने होकार दिला. पण माझ्या मनात एक प्रकारची अस्वस्थता होती. मला त्या म्हातारीच्या वागण्यात काहीतरी विचित्र वाटत होतं. तिचा चेहरा आणि त्या मुलाची शून्य नजर दोन्ही मला अस्वस्थ करत होत्या. आम्ही झोपडीत प्रवेश केला. ती झोपडी आतून खूप जुनी आणि अंधारी होती. शिवाने त्या म्हातारीला विचारले, तुम्ही दोघेच राहता का इथे? हो पोरा, मी आणि माझा नातूच राहतो. ती म्हणाली, त्याचे आई वडील काही वर्षापूर्वी एका जंगली डुकराच्या हल्ल्यात मेले. शिवाने पुन्हा त्या मुलाकडे पाहिलं आणि विचारलं, पण त्याच्या अंगावर एकही केस का नाहीये? मी शिवाला रागाने शांत राहण्याचा इशारा केला, पण ती म्हातारी म्हणाली, काही नाही पोरा, तू जन्मापासूनच असा आहे. आम्ही झोपडीत बसलो. ती म्हातारी आतल्या खोलीत गेली आणि पाण्याचे 2 तांब्या घेऊन बाहेर आली. मी तिच्या जवळ उभा असून देखील तिने माझ्यापासून लांब राहून ती तांब्या मला न देता शिवाला दिले आणि त्याला 1 तांब्या मला देण्यास सांगितले. जास्त वेळ लागणार नाही स्वयंपाकाला, तुम्ही तोपर्यंत बसून घ्या, असे म्हणून ती पुन्हा परत आत गेली. आतून काहीतरी शिजवल्याचा वास येत होता. तो वास इतका मोहक होता की आमची भूक चाळवली गेली. काही वेळाने ती म्हातारी आतल्या खोलीतून 2 थाळ्या घेऊन आली. तिने त्या शिवाला दिल्या आणि त्याला 1 थाळी मला देण्यास सांगितलं. मला तिची ही गोष्ट पुन्हा खटकली. ती म्हणजे ती माझ्यापासून दूर राहत होती, माझ्या जवळ येत नव्हती. शिवाने मला थाळी दिली. थाळीत मटण होतं. मला पुन्हा संशय आला.
आणि मी तिला विचारलं, बाई, तुम्ही इथे मटण कुठून आणले आणि इतक्या कमी वेळात कसं शिजलं? अरे पोरानो, हे मटण संध्याकाळी शिजवून ठेवलं होतं, फक्त गरम केलंय, ती हसून म्हणाली. तिचे हसणे खूप विचित्रच होतं. त्या मटणाचा वास इतका अप्रतिम होता की आमच्या सर्व शंका दूर झाल्या. आम्ही दोघेही भुकेले असल्यामुळे खाऊ लागलो. तो मुलगा मात्र आम्हाला एका दरवाजाच्या मागे उभे राहून टक लावून पाहत होता. त्याच्या डोळ्यांमध्ये कोणताही भाव नव्हता. जेवण झाल्यावर त्या म्हातारीने आम्हाला झोपण्यासाठी जागा दाखवली. आम्ही तिचे आभार मानले आणि झोपायला गेलो. शिवा लगेच झोपी गेला, पण मला मात्र काही केल्यात झोप लागत नव्हती. कदाचित ट्रकमध्ये घेतलेल्या डुलकीमुळे असेल, त्या म्हातारी आणि मुलाच्या विचित्र वागणुकीमुळे असेल. माझ्या मनात एक अनामिक भीती होती. रात्र जसजशी सरत होती, माझे डोळे जड होत होते, पण झोप काही लागत नव्हती. थोड्या वेळाने शेजारच्या खोलीतून काहीतरी आवाज ऐकू येऊ लागला. कधी हसण्याचा, कधी रडण्याचा, तर कधी गुरगुरण्याचा. मला वाटले तो माझा भास असेल. मी डोळे मिटून घेण्याचा प्रयत्न केला, पण आवाज थांबला नाही. उलट तो पुन्हा सुरू झाला. यावेळी तो अधिक स्पष्ट होता. मी घाबरून उठलो आणि शिवालाही उठवलं. शिवा, उठ लवकर, आपल्याला इथून जायला हवं. मला इथे काहीतरी विचित्र वाटते. शेजारच्या खोलीतून काहीतरी आवाज येतोय. शिवा म्हणाला, काका, तो तुमचा भ्रम असेल, तुम्ही घाबरला आहात. पण त्याच क्षणी गुरगुरण्याचा आवाज पुन्हा ऐकू आला. शिवानेही तो आवाज ऐकला. काका, आपण एकदा तरी त्या खोलीत जाऊन पाहूया. ती म्हातारी आणि तो मुलगा तिथे सुरक्षित आहेत की नाही. मी अनिच्छेने तयार झालो. आम्ही हळूच त्या खोलीचा दरवाजा ढकलला आणि टॉर्चचा प्रकाश आत टाकला. जे दृश्य आम्ही पाहिलं ते पाहून आमच्या अंगातील रक्तच कोठून गेलं. ती म्हातारी आणि तो मुलगा रक्ताने माखलेले होते. म्हातारीचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. तिचे डोळे खोल आणि पांढरे होते. तिचे दात लांब आणि टोकदार झाले होते. तिची नखेही लांब आणि रक्ताने माखलेले होते. ती एका मृत माणसाच्या शरीराची लचके तोडत होती आणि तो मुलगा, तो आपल्या हाताला लागलेलं रक्त चाटत होता. तिने आणि त्या मुलाने आमच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक क्रूर शिकारीची भूक होती. ती भयानक गुरगुरली. आम्ही दोघांनीही जीव सोडला. शिवा माझ्या हाताला धरून बाहेर ओढत म्हणाला, काका, पळा, आपल्याला वाचायचं असेल तर पळा. त्याने दरवाजा बाहेरून कडी लावली आणि आम्ही धावत झोपडीतून बाहेर पडलो. आम्ही दोघेही जीवाच्या आकांताने अक्षरशः बेफाम पळत सुटलो. त्या अंधाऱ्या जंगलात आम्ही काही अंतर गेलो न गेलो, मागून काहीतरी तुटण्याचा मोठा आवाज आला. ती म्हातारी दरवाजा तोडून बाहेर आली होती. जर तुम्ही त्या रात्री सुरेश काकांच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? मदतीसाठी थांबला असता की पळून गेला असता? आम्ही दोघेही घाबरून पळत होतो. माझ्या डोक्यात एकच विचार होता, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ट्रकपर्यंत पोहोचायलाच हवं. पण शरीरातून शक्ती पूर्णपणे निघून गेली होती. पळताना कधी झाडांच्या मुळांवर पाय अडकून पडत होतो, तर कधी काटेरी झुडपांमध्ये पाय अडकत होते. मागे वळून पाहण्याची हिंमत होत नव्हती. फक्त धावत राहणं एवढंच आमच्या हातात होतं. अचानक शिवाने किंकाळी फोडली. काका, थांबा, मला कोणीतरी ओढत आहे. मी धावतानाच मागे पाहिलं. शिवा जमिनीवर पडला होता आणि त्याचे पाय धरून कोणीतरी त्याला आत ओढत होतं. मी पाहिले, तो टक्कल पडलेला मुलगा होता. त्याच्या चेहऱ्यावरचे शून्य भाव आता क्रूर हास्यात बदलले होते. शिवाने वेदनेने किंकाळी फोडली. त्याला खूप जोरात खेचलं जात होतं. माझ्या मनात विचार आला, मी पळून जाऊ की शिवाला वाचू? पण शिवाला मी माझ्या मुलासारखं मानलं होतं. माझ्या मनानं लगेच निर्णय घेतला, शिवाला वाचवायचं, काहीही झालं तरी. मी मागे वळलो. रस्त्याच्या कडेला पडलेली एक जाड लाकडी फांदी मी हातात घेतली आणि त्या मुलाच्या दिशेने धावलो. मी शिवाजवळ पोचलो. तो मुलगा त्याच्या छातीवर बसून त्याला ओरखडत होता. शिवा वेदनेने विवळत होता. पण जसा मी त्याच्या जवळ पोचलो, माझ्या हातात ती फांदी पाहिली तसा तो मुलगा गुरगुरत मागे सरकला. त्याच्या मागे ती म्हातारी उभी होती. ती पण तिथेच थांबली. तिच्या डोळ्यात राग होता, जणू मी तिच्या शिकाराला हिरावून घेत होतो. ती गुरगुरत माझ्याकडे पाहत होती, पण ती पुढे येत नव्हती. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं.
ती म्हातारी आणि तो मुलगा माझ्यापासून दूर का जात होते. मी शिवाला उठवण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा माझ्या गळ्यातील लॉकेट माझ्या शर्टच्या बाहेर आलं. त्यावेळी माझ्या लक्षात आलं ते लॉकेट त्या दोघांनाही घाबरवत होतं. मी त्या लॉकेटकडे पाहिलं. त्यामध्ये हनुमानाची मूर्ती होती. सकाळी त्या लहान मुलीकडून मी ते लॉकेट विकत घेतले तेव्हा मला त्यात काय आहे हे माहीत नव्हतं. पण आता मला कळलं की त्या लॉकेटमध्ये हनुमानाची मूर्ती आहे आणि त्याचमुळे ती बाई आणि तो मुलगा माझ्या जवळ येत नव्हते. माझ्यात एक वेगळीच शक्ती संचारली. मी शिवाला आधार देऊन उभं केलं आणि त्याला धीर दिला. घाबरू नको शिवा, हे आपल्याला काही करू शकणार नाहीत. माझ्याकडे हनुमान लॉकेट आहे. आम्ही दोघेही पुन्हा ट्रकच्या दिशेने धावू लागलो. म्हातारी आणि तो मुलगा आमच्या मागे होते पण ते लॉकेटला घाबरून ठराविक अंतरावरच राहत होते. आम्ही धावत जाऊन ट्रकजवळ पोचलो. मी लगेच दरवाजा उघडला आणि आम्ही दोघे आत घुसून दरवाजा लावून घेतला. माझ्या अंगातील सर्व शक्ती निघून गेली होती. मी थरथरत्या हाताने ते हनुमान लॉकेट डॅशबोर्डवर ठेवलं. मी हात जोडून हनुमानाचे नाव घेतले, जय बजरंगबली, आणि ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न केला. आश्चर्य म्हणजे तो ट्रक काही वेळापूर्वी सुरू होत नव्हता. तो लगेच सुरू झाला. आम्ही लगेचच तो भयानक रस्ता सोडून मुख्य रस्त्याच्या दिशेने ट्रक दामटवला. मुख्य रस्त्यावर पोहोचताच मी मागे वळून पाहिलं. ती म्हातारी आणि तो मुलगा तिथेच उभे होते पण त्यांनी आमचा पाठलाग करणं बंद केलं होतं. त्यांचे चेहरे अजूनही रागाने लाल गुंद झाले होते पण ते आम्हाला काहीही करू शकत नव्हते. त्या लॉकेटमध्ये इतकी ताकद असेल याचा विश्वास तुम्हाला वाटतो का? आम्ही पहाटेच्या वेळी आमच्या ठरलेल्या ठिकाणी पोचलो. ट्रक जागेवर पोहोचवला तेव्हा माझ्या अंगातील जीव शांत झाला. रात्रभराचा तो भयानक अनुभव आणि पळण्याचा थरार यामुळे आम्ही दोघेही थकलेलो होतो. एक क्षणभर मला वाटलं हे सर्व स्वप्न होतं पण शिवाला पाहिलं आणि माझ्या डोक्यात तो भयानक चेहरा आणि रक्ताने माखलेला मुलगा आठवला. हे काही स्वप्न नव्हतं, ते एक भयानक वास्तव होतं. आम्ही ट्रक थांबवला आणि खाली उतरलो. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश आमच्या चेहऱ्यावर पडला आणि त्याच्या उबदार स्पर्शाने आमच्या जीवात जीव आला. मी ट्रकच्या डॅशबोर्डवरील हनुमान लॉकेट हातात घेतले आणि डोळे मिटून हनुमानाचे आभार मानले. मी शिवाला जवळ घेतले आणि त्याला सांगितलं, शिवा, बघ किती भयानक होती ती रात्र, पण एका चांगल्या कामामुळे आपले प्राण वाचले. एका लहान मुलीला मदत केल्यामुळे आज आपण जिवंत आहोत. नेहमी लक्षात ठेव, गरजू व्यक्तीला मदत केल्यास देव आपली मदत करतो. तो कोणत्याही रूपात आपल्याला मदतीला येतो. आम्ही दोघेही शांतपणे उभी होतो पण अचानक आमच्या पोटात काहीतरी कलबलले. आम्हाला मळमळायला लागलं. त्या म्हातारीने दिलेलं मटण, त्या क्षणी आम्ही ते खाल्लेलं आठवलं आणि आम्हाला भयानक उलटी झाली. आम्ही जे काही खाल्लं होतं ते सर्व बाहेर आलं. त्या मटणाला एक विचित्र किळसवाणा वास येत होता, जणू ते शिळे आणि सडलेलं होतं. आम्ही जे काही खाल्लं होतं ते मटण नव्हतंच, ते माणसाचे मांस होते. या विचारानेच आम्हाला पुन्हा एकदा उलटी झाली. त्याच वेळी एक दुसरा ट्रक ड्रायव्हर तिथे आला. त्याने आम्हाला बघून विचारले, अरे, तुम्ही दोघे इतके घाबरलेले का आहात आणि हे काय, उलटी का करताय? मी त्याला रात्रीची सर्व घटना सांगितली. तो ट्रक ड्रायव्हर ऐकून गंभीर झाला. अरे, तुम्ही वाचलात हेच खूप मोठं आहे. त्या रस्त्यावर असलेल्या गावावर एका शक्तिशाली चेटकिनीचा शाप आहे. ती आणि तिचा नातू रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी अडकलेल्या लोकांना फसवायचे आणि त्यांचे मांस खायचे. त्या चेटकिनीने संपूर्ण गाव उद्ध्वस्त केलं आहे आणि आता फक्त तिच्या झोपड्याच उरल्या आहेत. हे ऐकून आम्ही थिजूनच गेलो. आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही इतक्या मोठ्या संकटातून वाचलो होतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ते हनुमान लॉकेट नसते तर आम्ही जिवंत वाचलो असतो का? मला तुमच्या विचारांबद्दल नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर मित्रांनो, ही होती सुरेश काकांच्या आयुष्यातील ती भयान रात्र, जी आजही त्यांना स्पष्ट आठवते. एका चांगल्या कामाचं फळ किती मोठं असू शकतं याचा अनुभव आपल्याला या कथेतून मिळाला. एका ट्रक ड्रायव्हरच्या डोळ्यांनी पाहिलेला हा प्रसंग आपल्याला एका अशा अदृश्य जगाच्या
दारात घेऊन जातो, जिथे चांगुलपणा आणि दुष्टता यांच्यात सतत संघर्ष सुरू असतो. कधीकधी काही गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण असते आणि त्या खऱ्या असतात. तुमच्यापैकी किती जणांना असे अनुभव आले आहेत किंवा तुम्हाला अशाच काही भयान कथा माहीत आहेत का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुम्हाला थरार जाणवला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्या कमेंट, लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते. त्यामुळे तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात. पहिले म्हणजे आशा मनोहर नांगरे, वाळकी, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. प्रदीप म्हाडसे, गाव म्हाडस, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. विशाल बारवे, खेड, तळेगाव, दाभाडे. पंडित गायकवाड, आंबे, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. श्रीकांत मैसेकर, हैदराबाद, राज्य तेलंगणा. निकिता अक्षय ताकतोडे, रिसोड, जिल्हा वाशिम. अनिरुद्ध रामभाऊ कासारे, मुक्काम पोस्ट घाटनंदू, तालुका आंबेजोगाई, जिल्हा बीड. राजेश मोरे, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. योगेश पानगे, अहिल्यानगर. अरुण सोनवणे, शिवाजीनगर, नाशिक. दीपक दळवी, वडगाव कोल्हाटी, छत्रपती संभाजीनगर. संगीता ढोले, शिरपूर, जिल्हा धुळे. हर्षदा देवरुखकर व पवन देवरुखकर, खडवल्ली. रामदास गर्जे, गाव नांदूर शिंगोटे, सिन्नर, जिल्हा नाशिक. सुलोचना पाटील, काटेमानिवली, कल्याण, मुंबई. गणेश हांडे, शिरड शहापूर, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. बॉबी मार्क्स, पुणे. शरद भोईर, टिटवाळा, कल्याण. संजय गुरव, घाटकोपर, मुंबई. संदीप धपाटे, भांडूप, मुंबई. अनिल भोसले, बोईसर, जिल्हा पालघर. मनीषा रणदिवे, डोंबिवली, मुंबई. लवकरच भेटूया पुढच्या भयान कथेत. तोपर्यंत काळजी घ्या.